मन आले किती गेले किती उडून गेले बरारा, आले किती गेले किती उडून गेले बरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राचा मानबिंदू स्वराज्य स्थापन रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सह्याद्रींच्या काड्या कपडा नाही पाजर फुटे डोंगर मात्यांना घाम फुटे झाडे झुडपे इशारतील व विचारला बालाई, ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळांचा शेतकऱ्यांचा बहुजनाचा राजा, ज्याला किती विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील असा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडतीये पुरेशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडतीये पुरेशी शिवरायांची कीर्ती, राजा शिवभुनी दिसे जगती एवढ्या जगाचा शिवछत्रपती, एवढ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडी वाजले, सारे आसमंतात अनंताची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पुत्री बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा शिवनेरीवर प्रगटला, घेऊनी तलवार शत्रूवर गरजला, असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळ राजांना त्याच्या पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळराजांनी बाळपणात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडखळे आली, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही बाजूला सरले नाही. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, जीवा म्हाला, शिवा काशी, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे माऊली त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची प्रीती, असे अनेक प्रसंग त्याच्या शौर्य पराक्रमी सद्गिरी पटवून देतात. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. जरी ते आज आपल्यात नाही, तरी त्यांचे कार्य व साहस ते जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. जाता जाता मी एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मराठा राजा सारे म्हणती माझा माझा, असंही गौरव गीते गाती, ओवाळणी पण चालती, तो फक्त राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. जय हिंद.